आता मॅथ 1 सेमी माध्यमाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन 1A चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह 4 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 मार्क्स साठी आहे। 4 मार्क्स साठी 4 क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी 4 मार्क्स साठी आहे। 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, कोणत्याही 2 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत। प्रत्येक ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन सॉल्व द 4 सब क्वेश्चन्स 8 मार्क्स साठी आहे। क्वेश्चन 3 मधील ए क्वेश्चन कंप्लीट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज 3 मार्क्स साठी आहे। 2 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, तुम्ही कोणतीही 1 ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे 3 मार्क्स साठी। क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 4 क्वेश्चन पैकी कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत 6 मार्क्स साठी, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। क्वेश्चन नंबर 4 सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 8 मार्क्स साठी आहे। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 1 ऑफ द सब क्वेश्चन्स 3 मार्क्स साठी आहे। 2 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणताही 1 क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची मराठी माध्यम व सेमी माध्यमाची मॅथेमॅटिक्स 1 गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी YouTube वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।